छत्रपती संभाजीनगरमध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून तब्बल 2 लाख रुपयाहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली। या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 6:30 वाजेदरम्यान चौकागाव परिसरात घडली आहे। फिर्यादी मनीषा गणेश साळवे या हर्सूल टी पॉइंट येथून पिशोरकडे जाणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करत होत्या। प्रवासादरम्यान मनीषा यांच्या पर्समध्ये असलेले सोन्याचे दागिने गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले। चौकागाव येथे बसमध्ये तिकीट घेत असताना पर्समधील दागिने नसल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले। चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, 15 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि 4 ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले यांचा समावेश असून एकूण किंमत सुमारे 2,08,895 रुपये इतकी आहे। या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी फुलंब्री पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे।